नमो नमः। तृतीयमण्डलस्य प्रथमः पाठः भाषासंवादः। शब्दव्युत्पत्तिशास्त्रम् इति संस्कृतभाषाः विशेषः। यास्कमुनिना रचितं निरुक्तं व्युत्पत्तिशास्त्रविषयकः अद्यः ग्रन्थः। तस्य आधारेण शब्दमूलानाम् अन्वेषणं रोचकम्। नैकासु भारतीयभाषासु संस्कृतम् इति समानसूत्रम्। तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृतसमाः वा सन्ति। अतः संस्कृतसाहाय्येन भारतीयभाषाः समलङ्कृताः। शब्दानां मूलार्थप्रतिपादनम् एव भाषाणां वैभवम् इति दर्शितम् अस्मिन् पाठे। अनेन कल्पितेन भाषासंवादेन भारतीयभाषासु सामंजस्यं वर्धेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तृतीय मंडलाच्या पहिल्या पाठाचा विचार करणार आहोत। पाठाचं नाव आहे भाषासंवाद। भाषाणां संवादः, भाषासंवादः, अनेक भाषांचा झालेला संवाद। प्रस्तावना किंवा भूमिका। शब्दव्युत्पत्तिशास्त्रम् इति संस्कृतभाषायाः विशेषः। व्युत्पत्ती म्हणजे उत्पत्ती, शब्दांची उत्पत्ती, निर्मिती, कशापासून झालं, ही संस्कृत भाषेचे एक विशेष आहे। म्हणजे संस्कृत भाषेमध्ये शब्दाच्या उत्पत्तीचं शास्त्र हे विशेष असलेलं आपल्याला पाहायला सापडतं। यास्कमुनिना रचितं निरुक्तं व्युत्पत्तिशास्त्रविषयकः अद्यः ग्रंथः। यास्कमुनींनी रचलेलं निरुक्त नावाचा ग्रंथ हा उत्पत्तिशास्त्र विषयाचा एक प्रथम ग्रंथ असलेला आपल्याला पाहायला सापडतो। तस्य आधारेण शब्दमूलानां अन्वेषणं रोचकम्। त्याच्या आधारानं आपल्याला शब्दांचं मूळ शोधणं हे अत्यंत सोपं जातं किंवा ते आपल्याला आवडतं। नैकासु भारतीय भाषासु संस्कृतम इति समान सूत्रम। अनेक भाषांमध्ये, भारतीय असो वा परकीय असो, संस्कृत भाषा हे समान सूत्र असलेलं आपल्याला पाहायला सापडतं। तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृतसमाः वा सन्ति। आणि अनेक शब्द हे संस्कृत भाषेपासून निर्माण झाले, संस्कृत भाषेपासून तयार झालेले आपल्याला पाहायला सापडतात। अतः संस्कृत साहाय्येन भारतीय भाषाः समलंकृताः। म्हणूनच संस्कृत भाषेच्या साहाय्याच्या माध्यमातून अनेक भाषा अलंकृत झालेल्या आपल्याला पाहायला सापडतात। शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम् एव भाषाणां वैभवम् इति दर्शितम् अस्मिन् पाठे। अस्मिन् पाठे इति दर्शितम, या पाठामध्ये हे दर्शवलेलं आहे। काय दर्शवलेलं आहे तर शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम, शब्दाचा मूळ अर्थ प्रतिपादित करणे हेच एक भाषेचं वैशिष्ट्य आहे। अनेन कल्पितेन भाषासंवादेन भारतीय भाषासु सामंजस्यं वर्धेत। आणि या काल्पनिक असणाऱ्या भाषासंवादाच्या माध्यमातून अनेक भारतीय भाषांमधील जे प्रेम आहे, जे सामंजस्य आहे, ते वाढेल असा विश्वास वाटतो। पाठाला सुरुवात करू आपण। पुरा किल परस्परं विवादमानाः भारतीय भाषाः सर्वा देवीं सरस्वतीं जग्मुः। पूर्वी परस्परं विवादमानाः, परस्पर वाद घालणाऱ्या, विवाद करणाऱ्या भारतीय भाषाः, भारतीय भाषा सर्वाः, सर्व भारतीय भाषा देवीं सरस्वतीं जग्मुः, देवी सरस्वतींच्याकडे आल्या। सर्वाः तामुचुः, सर्व भाषा परस्पर ज्या भांडत होत्या, विवाद करत होत्या, त्या सर्व सरस्वती देवींना म्हणाल्या, देवीं
का नु अस्मासु श्रेष्ठा, आमच्यापैकी कोणती भाषा श्रेष्ठ आहे? तदा सरस्वती ताहा उवाच, त्यावेळी सरस्वती देवी त्यांना म्हणाली किंवा त्यांच्याप्रती बोलती झाली. आसेतु हिमालयं भारते विराजमानाः यूयं सर्वाः भाषाः श्रेष्ठाः. आसेतु हिमालय, रामेश्वराच्या सेतूपासून ते हिमालयापर्यंत संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्या भाषा तुम्ही सर्व आहात त्या सर्व भाषा श्रेष्ठ आहेत असं प्रतिपादन त्या सरस्वती मातेने केले. सर्वाः अवदन, ज्यावेळेस सर्वांना श्रेष्ठत्व दिलं त्यावेळी सर्व भाषा सरस्वतींना एक सुरामध्ये विचारतात, कथम एतत् शक्यम, असं कसं शक्य आहे? श्रेष्ठ आणि कनिष्ठेचा विचार करताना कोणीतरी एक श्रेष्ठ हवा, कोणीतरी एक कनिष्ठ हवा, परंतु सर्वच श्रेष्ठ आहेत. यूयम सर्वाः भाषाः श्रेष्ठाः, तुम्ही सगळ्याच भाषा श्रेष्ठ आहेत, हे शक्य आहे का? असं इतर भाषांनी सरस्वती देवींना. तदा सरस्वती उवाच, भवतीषु प्रत्येकं भाषा आत्मस्थितान् सर्वान् शब्दान् अंहयतु. सरस्वती तदा सरस्वती उवाच, त्यावेळेस सरस्वती त्यांना मिळाली. भवतीषु प्रत्येकं भाषा आत्मस्थितान् सर्वान् शब्दान् अंहयतु. तुम्ही काय करा, आपल्या भाषेमध्ये प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये जे जे सर्व शब्द आहेत त्या सर्व शब्दांना आवाहन करा, बोलवा, हाक मारा किंवा आठवा. अथ सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः तत्र सम्मिलिताः. त्यानंतर सर्व भाषाणां कोशगताः, सर्व भाषेमध्ये कोशगताः, त्यांच्या कोशामध्ये असणारे सर्व शब्द सम्मिलिताः, तिथे एकत्रित झाले. तथा सरस्वती उवाच, त्यावेळेस सरस्वती माता म्हणाली, शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः नैव अर्थहीनाः. शब्द हे अर्थपूर्ण असावेत, अर्थहीन नसावेत. अनेक आपल्याला शब्द जे अर्थहीन आहेत हेही आपल्या व्यवहारामध्ये पाहायला सापडतात. दोन अक्षरे एकत्र आली की त्याचा शब्द तयार होतो, असं जर शब्दाची कोणी व्याख्या करत असेल तर ती चुकीची आहे. दोन अक्षरे एकत्र येऊन किंवा दोनपेक्षा जास्त अक्षरे एकत्र येऊन ज्या वेळेस अर्थपूर्ण असा काहीतरी आपल्याला संज्ञा जाणवते, अर्थपूर्ण असं काहीतरी त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला कळतं, त्याला शब्द असं म्हटलं जातं. म्हणून सांगितलं अर्थहीन शब्द नसावेत, अर्थयुक्त अशा पद्धतीचे शब्द असावेत. शब्दरूपम नाम भाषायाः शरीरम अर्थरूपम च आत्मा. शब्दरूप हे भाषेचं शरीर आहे, तर अर्थरूपः च आत्मा, अर्थरूप म्हणजे आत्मा आहे. आणि त्यानंतर सरस्वती मातेने काही शब्द त्याच्या व्युत्पत्तीसहित सांगायला सुरुवात केली. शब्द हे भाषाचे शरीर आहे, तर अर्थ हा आत्मा आहे. सरस्वती माता पुढे बोलते, यथा यत्र मनः रमते सहा रामः. जिथं मन रममाण होते त्याला राम म्हणा. यः अबोधयत सहा बुद्धः. जो आपल्याला बोध करतो, जाणीव करून देतो त्याला बुद्ध म्हणा. चारुः वाक् यस्य सहा चार वाकः. ज्याची वाणी अत्यंत मधुर आहे, सुंदर आहे, तो कोण आहे? चारवाक. या सततम अग्रे गच्छति सा गंगा इत्यादयः. जी सतत सतत पुढे जाते तिला गंगा म्हणा. अशा पद्धतीचे अर्थयुक्त शब्द आपल्याला अपेक्षित आहेत, अर्थहीन शब्द आपल्याला अपेक्षित नाहीत. अत्रांतरे संस्कृत भाषायां
अमरकोशादयः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलिताः. ज्या पद्धतीनं सगळ्या भाषांनी आपापले कोश घेऊन त्या ठिकाणी सम्मिलित झाले, त्याच पद्धतीनं काही कालांतरानं संस्कृत भाषायाम अमरकोशादयः नैके कोशाः, अमरकोशांसारखे असणारे अनेक कोश घेऊन संस्कृत भाषा त्यामध्ये सम्मिलित झाली. तेषु शब्दानां पर्याय शब्दाः नाम समानार्थक शब्दाः उपलब्धाः. त्यामध्ये एकाच शब्दाचे अनेक पर्याय शब्दाः समानार्थक शब्दाः उपलब्धाः. एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द त्या ठिकाणी उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला सापडले. सरस्वती पुनरवदत्. पर्याय शब्दानां मूलार्थाः अपि चिन्तनीयाः. यथा वृक्षः इति शब्दस्य विविधाः पर्याय शब्दाः सन्ति. सरस्वती माता पुढे म्हणाली, पर्याय शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीयाः. जे समानार्थी शब्द आहेत, पर्यायी शब्द आहेत, त्यांचा मूळ शब्दाचं सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने यथा वृक्षस्य समानार्थक शब्दाः अपि अस्ति. वृक्षस्य, वृक्ष या शब्दाचे, वृक्षाचे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला सापडतात. कोणकोणते आहेत तर तिथं दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पादपः पादैः पिबती इति. वृक्षाला समानार्थी शब्द काय? पादप. पादैः पिबती अपि. पायाच्या माध्यमातून जो पितो त्याला पादपः असं म्हटलं जातं. वृक्षांचा जर आपण विचार केला तर वृक्ष हे जलग्रहण करतात ते मुळांच्या माध्यमातून. आणि वृक्षाचा जर आपण विचार केला तर सर्वात शरीराचा खालचा भाग म्हणजे पाय असतो. आणि वृक्षांच्या पाय म्हणजे मूळ असतात, जे पायाच्या माध्यमातून पितात त्यांना पादपः असं म्हणा, असं त्यांनी सांगितलं. महिरूहः मह्याः रोहति इति. मह्याः रोहति इति. रोहति मह्याः. जे जमिनीपासून वर वाढतात किंवा जे जमिनीत वाढतात त्याला वृक्ष असं म्हटलं जातं. किंवा शाखी शाखाः धारयति इति. किंवा पुढचा शब्द सांगितला शाखी. शाखी म्हणजे काय? शाखाः धारयति. जे शाखा धारण करतात त्यांना शाखी म्हणा. इत्थं वृक्षस्य विविधानि लक्षणानि पर्याय शब्दाः प्रकटयन्ति. आता ही वृक्षाचे समानार्थी शब्द कशाच्या माध्यमातून निर्माण झाले तर त्या पर्यायाच्या लक्षणाच्या माध्यमातून निर्माण झालेले आपल्याला पाहायला सापडतात. इत्थं वृक्षस्य लक्षणानि पर्याय शब्दाः अपि सन्ति. हे वृक्षाचे वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं आहेत आणि त्या लक्षणाच्या माध्यमातून पर्याय शब्दाची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला सापडते. शब्दाः तु शक्तिस्वरूपाः. अतः पर्याय शब्दानां यथोचितः उपयोगं करणीयः. आणि शब्द हे शक्तिस्वरूप असतात, त्यामुळे पर्याय शब्दांचा यथोचित योग्य पद्धतीनं आपल्याला काय करायला पाहिजे? उपयोग करायला हवा, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सर्वाः भाषाः ऊचुः अस्मदीयाः खलु एते शब्दाः. सर्व भाषा त्या बोलत्या झाल्या. अस्मदीयाः खलु एते शब्दाः. आमच्याकडे अशा पद्धतीचे शब्द आहेत. हे आमचे शब्द आहेत. खलु एते शब्दाः अस्मदीयाः आमचे शब्द आहेत. विहस्य देवी उवाच आम भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते. ज्यावेळेस पादप किंवा अनेक वृक्षाचे पर्यायार्थी शब्द सांगायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या भाषा म्हणाल्या हां हे आमचे शब्द आहेत, हे आमचे शब्द आहेत, असं सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली. आता ज्यावेळेस हा माझा शब्द आहे एखादी भाषा म्हणते त्यावेळेस त्या शब्दाच्या संबंधानं हक्क सांगणारी दुसरी एक भाषा त्या ठिकाणी प्रवृत्त झालेली आपल्याला पाहायला सापडते. आणि ज्यावेळेस एकाच शब्दावर 2-2, 3-3 भाषा समान हक्क सांगत असतात त्यावेळी देवीला
हसू येतं आणि ते म्हणते बरोबर आहे, सगळे शब्द सर्वांच्या भाषाचे आहेत, म्हणून भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते. तुमच्या सर्व भाषांमध्ये एक समान सूत्र आहे. तत्किमिती अन्वेष्टव्यम. आणि ते सूत्र, समान सूत्र कोणतं आहे त्याचा फक्त आपल्याला काय करायचं आहे, शोध घ्यायचा आहे किंवा त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. सर्वाः भाषाः चिंतनमग्नाः अभवत. ज्यावेळेस असं म्हटलं जातं की बाबा तुमच्यामध्ये एक समान सूत्र आहे, त्या समान सूत्राचा विचार करा, त्यावेळेस सगळ्या भाषा चिंतनमग्न होतात की त्यांना ते समान सूत्र कोणतं हे कळत नाही. आणि ज्या वेळेस त्यांना हे कळत नाही त्यावेळेस सरस्वती माता त्या ठिकाणी एक लीला रचते आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून, लीलेच्या माध्यमातून ते समान सूत्र कोणतं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. सरस्वती माता जी लीला रचते ती पुढीलप्रमाणे आहे. अत्रांतरे मार्जारम अनुधावून एकः कुक्करः तत्र आगच्छति. ती लीला अशी आहे की काही कालानंतर एक मार्जारम अनुधावत एकः कुक्करः, त्या मांजरीच्या पाठीमागे धावणारा एकः कुक्करः तत्र आगच्छति, एक कुत्रा त्या ठिकाणी येतो. यदा सः मार्जारम अनुधावत कुक्करः पश्यति सः तदा मराठी भाषा वदती मांजर. ज्यावेळेस त्या मांजराच्या पाठीमागून येणारा एक कुत्रा पाहिला जातो त्यावेळेस मराठी भाषा म्हणते मांजर. मराठी भाषेमध्ये त्याला मांजर असं म्हटलं जातं. बांगला भाषा भाषते विरालः. बांगला भाषा जी असते ती म्हणते हा बिराल आहे. गुजराती हिंदी भाषे उच्चैः कथितवत्यौ बिडाली बिल्लिः इति. आणि ज्यावेळेस गुजराती भाषा, हिंदी भाषा हे त्या मांजराला आणि कुत्र्याला पाहतात त्यावेळेस त्या दोघी मोठ्यांदा म्हणतात, याला बिलाडी म्हणा किंवा बिल्ली म्हणा. कुक्करम दृष्ट्वा कोकणी भाषा उक्तवती. आणि कुत्र्याला पाहून कोकणी भाषा म्हणते सुने. हे काय आहे, सुने आहे. बांगला तेलुगू भाषे उचतुः कुकर कुक्का इति. तेवढ्याच बंगाली आणि तेलुगू भाषा म्हणायला याला कुकर म्हणा, कुक्का म्हणा. तदा कोणे स्थितान अमरकोशात ध्वनी स्फुरयती. आणि त्यावेळी एका कोपऱ्यामध्ये अमरकोशातून ध्वनी निर्माण होतात किंवा त्या अमरकोशातून आवाज यायला सुरुवात होते. तदा कोणे स्थितात अमरकोशात ध्वनी प्रस्फुरितः. त्यावेळी कोपऱ्यात जो अमरकोश असतो त्यातून आवाज यायला निर्माण होतो. ओतुः बिडालो मार्जारो वृषदंशक आकुभुक कौलेयकः सारमीय कुक्करो मृगदंशकः शुनको भशकश्वास्याद अलर्कस्तु सयोगितः श्वा विश्वकद्रुम मृगया कुशलः सरमा शुनी. एवढे वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द त्या अमरकोशाच्या माध्यमातून निर्माण होतात. ओतुः मांजर, बिडल माजरी मांजर, वृषदंशक मांजर, आखुभुक आखू उंदीर, भुक भुक्तयती जे उंदीर खातं ते मांजर. पुढं कौलेयकः सारमेयः कुत्र्याला समानार्थी शब्द. कुक्करः मृगदंशकः शूनकः भशकः श्वा अलर्कः श्वा आणि विश्वकः. एवढे सगळे शब्द संस्कृत भाषेच्या माध्यमातून निर्माण झालेले पाहायला सापडतात. म्हणजे इतर भाषांमध्ये जे शब्द आहेत ते संस्कृत भाषेमध्ये आहेत. त्याच पद्धतीने संस्कृत भाषेमध्ये अनेक नवीन शब्द असलेले इतर भाषांना जाणवतं, त्यांना ते पाहायला सापडतं. तदा संस्कृत भाषेतर भाषाः अमरकोशस्थ शब्दानां
निजशब्दैः साम्यं दृष्ट्वा चकितचकिताः अभवन्. ज्यावेळी संस्कृत भाषेतर भाषा, संस्कृत भाषा सोडून इतर ज्या भाषा आहेत त्या भाषा अमरकोशस्थ शब्दानां निजशब्दैः साम्यं दृष्ट्वा चकितचकिताः अभवन्. आणि मग अमरकोशस्थ शब्दाचा आणि आपल्या शब्दाचा साम्य पाहून ते अतिशय चकितचकिताः, अत्यंतिक आश्चर्यचकित अशा होतात. सरस्वती उवाच. सरस्वती माता बोलते. चिंतयतु किल संस्कृतेतर शब्देषु कुत्रचित् वर्णानां क्रमः विपर्यस्तः, कुत्रचित् वर्णाः लुप्ताः, कुत्रचित् नूतनवर्णाः आगताः, किंतु समानसूत्रत्वं तथैव. सरस्वती माता विचार करायला सांगते. संस्कृतेतर शब्देषु, संस्कृत भाषेंच्या शिवाय जे इतर शब्द आहेत, कुत्रचित वर्णानां क्रमः विपर्यस्तः, कुठं वर्णाचा जो क्रम आहे तो उलटा झालेला आपल्याला पाहायला सापडतो. कुत्रचित वर्णाः लुप्ताः, कुठे कुठे वर्ण लुप्त झालेले पाहायला सापडतात. कुत्रचित नूतन वर्णाः आगताः, कुठं कुठं नवीन वर्ण आलेले आपल्याला पाहायला सापडतात. किंतु समान सूत्रत्वम तथैव, परंतु त्यामध्ये असणारं समान सूत्र, एक समान धागा असलेला आपल्याला पाहायला सापडतो. इतर भाषांमध्ये जे शब्द आहेत ते संस्कृत मूल आहेत, हे याच्यावरून आपल्याला पाहायला सापडतं. चिंतनमग्नासु भाषासु सर्वासु भाषासु सरस्वतीं पुनर्वदती. प्रत्येक भाषा आता विचार करायला सुरुवात करते की खरंच असं आहे का. संस्कृत भाषेमध्ये निर्माण होणारे शब्द याच्यामध्ये थोडासा विपर्यास करून, थोडासा क्रम उलटा करून, काही शब्द लोप पावून किंवा काही शब्द निर्माण करून आपल्यामध्ये तो शब्द निर्माण झाला आहे का, असं प्रत्येक भाषा चिंतनामध्ये मग्न होती. निरुक्ताकारेण यास्काचार्येन निरुक्तग्रंथे निरूपतम असती. आणि मग ती निरुक्ताचा विचार करून निरुक्त ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. निरुक्तकारांनी वर्णन केलेलं आहे. वर्णागमो वर्णविपर्यश्च द्वौ चापरो वर्णविकारनाशौ धातोस तदर्थातिशयेन योगास उज्जते पंचविधम निरुक्तम. 5 पद्धतीचे निरुक्तामध्ये योग सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. कोणकोणते? वर्णागम. वर्णागम म्हणजे वर्णाचा आगम होणे, एखादा वर्ण जास्त त्याच्यामध्ये निर्माण होणे. पुढे सांगितलं वर्णविपर्यय, वर्णाचा विपर्यय होणे म्हणजे अक्षरांचं मागं पुढं होणे. तिसरं सांगितलं वर्णविकार. वर्णविकार म्हणजे एकाच शब्दाला अनेक शब्द असणे किंवा द्वौ चापरौ, अनेक शब्द आपल्याला एकाच वर्णाच्या ठिकाणी पाहायला सापडतात. चौथा सांगितला वर्णनाश, शब्द तयार होताना एखादा शब्द नष्ट होणे. आणि पुढे सांगितलं धातू तदर्थ अतिशयेन, त्या धातूच्या माध्यमातून अतिशय निर्माण होणे म्हणजे एकाच धातूच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थ निर्माण होणे. योगास्तद उच्यते पंचविधम निरुक्तम, यालाच योग असं म्हटलं जातं. असं वर्णन निरुक्तामध्ये केलेलं पाहायला सापडतं. इति निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, आणि हे शब्दांचं निर्वचन आहे, हे पंचविध पद्धतीचं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. इति निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, असे 5 पद्धतीचे निर्वचन सांगितलेले पाहायला सापडतात. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुं अर्हसि एव. निर्वचन सिद्धांताला अनुसरून सर्व शब्दांचे निर्वचन होणे हे आवश्यकच आहे, योग्य आहे. अतः एव यास्कमुनिः वदति न तु एव न निर्ब्रूयात्. म्हणून
यास्कमुनी त्या ठिकाणी म्हणतात की असे नाही, स्पष्टीकरण नाही, असेही नाही. म्हणजे काय, निर्वचन होणे म्हणजे शब्दाचा अर्थ कळणं आपल्याला गरजेचं आहे, परंतु त्याचं स्पष्टीकरण करताना हे नाही, हे नाही अशा पद्धतीने सांगणे किंवा निर्वचनम काहीही त्याबद्दल न बोलणे, हे त्याला निर्वचन सांगितलेलं पाहायला सापडतं. सर्वाः भाषाः तां प्रपच्छुः किं नाम निर्वचनम का तस्य आवश्यकता इति. त्यावेळी सर्व भाषांनी सरस्वती मातेला विचारले, का नाम निर्वचनम, निर्वचन म्हणजे काय, का तस्य आवश्यकता इति, त्याची आवश्यकता काय. सरस्वती जगाद निशेष वचनम निर्वचनम इति उच्यते. सरस्वती माता त्यांना बोलायला सुरुवात करते. निशेष वचनम, शेष शिल्लक, निशेष कोणतीही गोष्ट शिल्लक न ठेवता बोलणे याला निर्वचन असे म्हणतात. शब्दानां मूलम तथा तेषां अर्थः एतयोः स्पष्टीकरणं नाम निर्वचनम. शब्दाचं मूळ कोणतं आहे आणि त्याचा अर्थ कोणता आहे या दोघांचंही स्पष्टीकरण करणे याला निर्वचन असं म्हटलं जातं. स एव निरुक्त ग्रंथस्य प्रतिपाद्य विषयः. आणि निरुक्त ग्रंथाचा प्रतिपादक प्रमुख किंवा सांगितलेला विषय हा तोच आहे असं त्या ठिकाणी बोललं गेलं. भाषा हा प्रत्यापृच्छन, भाषांनी परत विचारलं. किंतु शब्दकोशाः शब्दानां अर्थान् तु प्रकाशयन्ति च एव तर्हि निरुक्तस्य किं महत्त्वम्. पुन्हा सगळ्या भाषांनी सरस्वती मातेला विचारलं. शब्दकोशाः शब्दानां अर्थान् तु प्रकाशयन्ति. शब्दकोश काय करतात तर शब्दांचे सगळे अर्थ प्रकाशित करतात. तर्हि निरुक्तस्य किं महत्त्वम, तर निरुक्ताचं महत्त्व काय आहे असं विचारलं जातं. सरस्वती माता त्याला उत्तर देते. सरस्वती प्रत्यावदत् शब्दकोशाः अर्थप्रकाशकाः इति तु सत्यम् एव किन्तु ते शब्दानां वर्तमानम् अर्थम् एव प्रकाशयन्ति. निरुक्तं तु शब्दानां निर्मितेः इतिहासं निःशेषं कथयति. शब्दकोश आणि निरुक्त याच्यामध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. शब्दकोशाः अर्थप्रकाशकाः. शब्दकोश हे फक्त अर्थाचं प्रकाशन करतात. वर्तमानम अर्थम एव प्रकाशयन्ति. वर्तमान काळामध्ये त्या वाक्यामध्ये चालू असणारा लागणारा अर्थ किंवा वृत्तीच्या माध्यमातून गौणावृत्ती, लक्षणावृत्ती, शक्तिवृत्ती या माध्यमातून जे अर्थ आपल्याला पाहिजे शब्दाचे ते प्रतिपादन करण्याचं काम कोण करतं तर शब्दकोश करतात. किंतु निरुक्तं तु शब्दानां निर्मितेः इतिहासं निःशेषं कथयति. परंतु निरुक्त काय करतो, शब्दानां निर्मिती, शब्दाची निर्मिती कशापासून झाली, इतिहासम त्याचा इतिहास काय, तो शब्द कुठून आला, तो कोणत्या धातूपासून तयार झाला, त्याच्या पाठीमागे कोणता प्रत्यय लागलेला आहे, तो कशा पद्धतीनं लोकरूढामध्ये आला, हे सगळं काम सांगण्याचं काम कोण करतं तर निरुक्त करतं असं आपल्याला पाहायला सापडतं. भाषा ऊचुः सर्व भाषा म्हणाल्या. सम्यक अवगतम अधुना आम्हाला चांगल्या पद्धतीनं योग्य, सम्यक म्हणजे योग्य पद्धतीनं कळाले. लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां निर्वचनं कर्तुं शक्यते. लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां, लौकिक आणि वैदिक संस्कृत शब्दाचा निर्वचनं कर्तुं शक्यते, अर्थ सांगणे शक्य आहे. अपि भारतीय भाषास्थितानां शब्दानां निर्वचनं कर्तुं शक्यम. संस्कृताचं आम्हाला निर्वचन करणं शक्य आहे, पण भारतीय भाषेमध्ये जे शब्द आहेत त्याचं निर्वचन करता येणं शक्य आहे का, असं सर्व भाषा सरस्वती मातेला विचारतात. सरस्वती स्मृत्यं कृत्वा उक्तवती. सरस्वती हसून पुन्हा त्यांना बोलायला सुरुवात करते. अथकं पश्यतु सर्वाः भवत्यः अहम् एकं संस्कृतशब्दं वदामि.
तस्य कृते स्वान स्वान शब्दान झटसी वदंतु. संस्कृत भाषेमध्ये जे निर्वचन करता येतं ते अन्य भाषेमध्ये करता येतं का, असं ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस संस्कृत सरस्वती माता हसून सर्व भाषांना बोलती झाली की करता येते का नाही ते आपण स्वतः बघूया. बरोबर. पश्यन्तु सर्वाः भवत्यः. आपण सर्वजण ते पाहू. अहम एकम संस्कृत शब्दम वदामी. मी एक संस्कृत शब्द बोलते. तस्य कृते स्वान स्वान शब्दान झटती वदतु. आणि ज्या वेळेस मी एक संस्कृत शब्दाचा उच्चार करते त्यावेळेस तुम्ही तुमच्या भाषेमध्ये असणारे जे शब्द आहेत ते लगेच ताबडतोब पटकीने काय करायचं, बोलायचे, असे सरस्वती माता त्यांना म्हणते. सरस्वती माता उक्तयती भ्रमरः. सरस्वती माता भ्रमर या शब्दाचं उच्चारण करते. तदा भाषाः भ्रमरवाचकैः शब्दैः युगपत् गुंजनं चक्रुः. ज्यावेळेस सरस्वती माता भुंगा हा शब्द उच्चारतात, भ्रमर हा शब्द उच्चारतात, त्यावेळेस भ्रमरवाचकैः शब्दैः भ्रमरवाचक असणारे अन्य भाषेतील शब्द सर्वजण बोलायला सुरुवात करतात. मराठी भुंगा, मराठीमध्ये आपण त्याला भुंगा म्हणतो. गुजराती भमरो, बांगला भ्रोमोर, पंजाबी भरिंग, कश्मीरी बुमरू, पाली भमरू, हिंदी भवरा, असमिया भोमोरा, तेलुगू भ्रमरमू, उडिया भ्रमर, हे सगळे शब्द बोलले जातात. आणि हे सगळे शब्द बोलल्यानंतर सरस्वती पुनः वदती शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषायाः वैभवम. बघा, हे सगळे वेगवेगळ्या भाषेमध्ये असणारे भुंग्याला समानार्थी शब्द पाहायला सापडतात. आणि हे शब्द ज्यावेळेस उच्चारण केले जातात त्यावेळेस आपल्याला सर्वांना असं दिसेल की एका भ्रमर शब्दापासूनच या सगळ्या शब्दांची थोडंसं आगम होऊन किंवा थोडासा विपर्यय होऊन, थोडासा वर्णविकार होऊन किंवा वर्णनाश होऊन अनेक शब्दांची निर्मिती झालेली आहे. सरस्वती पुनः वदती. सरस्वती पुन्हा म्हणते शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषायाः वैभवम. शब्दांचा मूळ अर्थ सांगणं हे काय आहे, भाषेचं वैशिष्ट्य आहे. नित्यं भ्रमति अयम अतः भ्रमरः. नित्यं भ्रमति एव अयम अतः भ्रमरः. जो नित्य भ्रमण करतो त्याला भ्रमर म्हणा असं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. भ्रम इति धातोः उत्पन्नः इयं शब्दः अधुना अवलोकयन्तु सर्वान एतान शब्दान. भ्रम धातू आहे आणि त्या भ्रम धातूपासून उत्पन्न झालेला असा हा शब्द आपल्याला पाहायला सापडतो. अधुना अवलोकयन्तु. आता आपण काय करूया, पाहूया. सर्वान एतान शब्दान. आपण सगळे शब्द या ठिकाणी पाहूया. आणि मग पुढं पाहायला सुरुवात केली जाते. निर्वचनम सिद्धांतनेन स्पष्टतया अवगम्यते यत् शब्दस्य कः मूलम कीदृशः च विन्यासः कुत्र समानता किमु भेदः तर्कयितुं सम्यक. आणि सरस्वती माता पुढे सांगायला करते की आपण काय बघायचं आहे तर निर्वचनम सिद्धांतेन स्पष्टतया अवगम्यते. निर्वचन सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला हे स्पष्ट कळते. शब्दस्य क्व मूलम. शब्दाचं मूळ काय आहे. पुढं कीदृशः च विन्यासः. त्याची रचना कशी झालेली आहे. कुत्र समानता. साम्य कुठं आहे. किमु भेदः. त्याचा भेद कुठं आहे. तर्कयतु सम्यक. त्याचा योग्य विचार करा. यूयं सर्वाः भगिनीभावं भजध्वे न कापि श्रेष्ठा कनिष्ठा वा. आणि मग सर्व भाषांना ती उपदेश करायला सुरुवात करते. यूयं सर्वाः भगिनीभावं भजध्वे. तुम्ही काय करा, सर्व असणाऱ्या भाषांनी भगिनीप्रमाणे राहावा, बहिणीप्रमाणे राहावा. न क्वापि श्रेष्ठा वा कनिष्ठा. तुमच्यापैकी कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही.
यदा यदा एतादृशः संभ्रमः अहंभावः वा युष्माकं मनसि उद्भवेत् तदा तदा युष्मद्भिः शब्दानां मूलं प्रति गंतव्यम. आणि पुढे सांगायला सुरुवात करते की तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचा अहंभाव निर्माण होतो तेव्हा तेव्हा तुम्ही काय करा, शब्दांच्या मूळ शोधण्याचा प्रयत्न करा किंवा त्या शब्दांच्या मूळाकडे जायचा प्रयत्न करा. सरस्वत्याः वचनं श्रुत्वा सर्वाः भारतीय भाषाः भगिनीभावम् अवगम्य संवादयितुम् उद्यताः. आणि सरस्वत्याः वचनं श्रुत्वा, सरस्वती मातेचं वचनं श्रुत्वा, वचन ऐकून, सर्वाः भारतीय भाषाः, सगळ्या भारतीय भाषा, भगिनीभावम, भगिनी भावाने म्हणजे बहिणीच्या नात्याने, बहिणीच्या भाव अंतःकरणामध्ये धारण करून, संवादितम उद्यताः, एकमेकांशी संवाद साधण्यामध्ये प्रवृत्त होतात, एकमेकांशी बोलतात. अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी संपलेला आपल्याला पाहायला सापडतो. या ठिकाणी एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये भ्रमर या शब्दाला काय म्हणतात त्या संबंधानं दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आपण याच्या भाषाभ्यासाचा आणि याच्यातील असणाऱ्या व्याकरणाचा पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. धन्यवाद.